श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत रघुनाथ महाराज की जय। संस्कृतमध्ये विषय चाललेला आहे हे भगवत भजन चाललेलं असतं. भगवत भजन करणारा जो भक्त आहे तो अखंड भगवत भजनामध्ये रमलेला असतो आणि अशा तऱ्हेनं भगवत भजन करणारा भक्त त्याला कुठल्याही प्रकारचं भय नाही असं सांगत होते. आता हे जे भय आहे हे कुणाला केव्हा कसं काय हे प्रयत्न करायचं बघा. यापरी भगवत भजन कथा भेद राहिला सर्वथा अभय कुशले नृपनाथा हे गान तत्वता भजनी होय. तेव्हा शुकमुनी राजा परीक्षितीला सांगता आहे, कवी राजा जनकाला सांगता आहे आणि हा विषय चाललेला आहे आपल्या आश्रमामध्ये. इथल्या आपल्याला सांगत आहे आणखी नारद वसुदेवाला सांगत आहे. अशा तऱ्हेनं हा 4 ठिकाणी चाललेला सत्संग आहे. मोठे भयाचे कारण राया तू होशील कोण तेही सांगून सावधान ऐक शरण सौभाग्यनिधी. हे सौभाग्यनिधी राजा तुला खूप भागी लागलेले आहे. तेव्हा भयाचं कारण काय असतं असं जर तू विचारलं तर त्याचं उत्तर आपण मी सांगणार आहे ते नीट आहे. बघा आता भय म्हणजे काय. भय द्वितीय निमिषात स्यात् आपदेत विपर्यस्तो अस्ति तन्मायया तो बुध आभज्येत तत्त्वम् भक्तेकं गुरुदेवता. तेव्हा महात्मा आपल्याला या श्लोकाचा अर्थ सांगताय. आत्मा पूर्णत्वे सर्वत्र एक. हा जो आत्मा आहे जो आपल्या प्रत्येकाच्या देहात आहे तो पूर्ण आहे. असं कधी होत नाही की बाबा लहान लोक आहेत लहान शरीर आहे म्हणून आपण आत्मा आहे. मुलगीचा आत्मा आणि हत्तीचा आत्मा शरीर भिन्न आहे. मोठे एकमेकांची शरीर भिन्न. मुलगी बिचारी लहान परंतु मुलीचा आत्मा जसा पूर्ण आहे तसा तो त्या हत्तीचाही पूर्ण आहे. आत्म्यामध्ये कधी अपूर्णता नसते. आत्मा कधी पूर्ण असतो कुठल्या शरीरात असेल. आत्मा पूर्णत्वे सर्वत्र एक. तेथे जो मनी वेगळा देख तेच अज्ञान भयजनक दुःखदायक अति बनवे भयाचं कारण सांगताय. बघा आपल्याला प्रत्येकाला भय वाटत. भय वाटण्याचं हे कारण सांगताय आपल्याला ते का कसं काय का. तेव्हा भयाचं जे मूळ कारण आहे ते अज्ञान आहे. अज्ञानामुळे भय वाटत
आपल्याला असं भयाचं कधीच कारण सापडत नाही. आपल्याला जे अनेक प्रकारचं भय वाटत ते अज्ञानामुळे वाटतं असं आपल्याला कधी वाटलंच नाही. बघा, आता हे अज्ञान म्हणजे काय आणि ते भय जेणं कसं होतं ते सांगताय. भयाचे मूळ दृढ अज्ञान, दृढ अज्ञान, पक्क अज्ञान बसलेले शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये. हे जे अज्ञान आहे ते भयाचं मूळ कारण आहे. त्याचे निवर्तक मुख्य ज्ञान. मग ते अज्ञान कसं घालवायचं, तर त्याला काढण्यासाठी ज्ञान पाहिजे. अज्ञान ज्ञानाशिवाय जात नाही. ज्ञान आलं की अज्ञान गेलं. अशा तऱ्हेनं ज्ञान आणि अज्ञान हा जो संबंध आहे, यामध्ये ज्ञान हे अज्ञान निवर्तक आहे. ज्ञान अज्ञानाला घालवणार आहे आणि अज्ञान गेलं की मग भय जातात. याची तुम्हाला सुद्धा पुष्कळ वेळा अनुभूती आली असेल. पुष्कळ वेळा सगळ्यांना अनुभव येतात. भय तर प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला काही ना काही प्रकारचं भय वाटतं, पण ते का वाटतं हे आपल्याला काही कळत नाही. भेटतो मनुष्य प्रत्येक जण, पण तू का भेटो तुम्ही विचार केला का? तू कशामुळे तुला हे भय वाटतं? तर शास्त्र सांगते की अज्ञानामुळे भय असतं आणि अज्ञान गेलं की भय जातं. त्याचे निवर्तक मुख्य ज्ञान तब का लागले भगवत भजन ऐसा ज्ञान निर्माण करिता. भगवत भजन आम्ही करतो, आम्हाला मग भय कसा वाटायला पाहिजे असा अभिमान तयार होतो, अहंकार तयार होतो. किंवा भय वाटणार नाही, मी भगवत भजन करणार आहे. भगवत भजन करणाऱ्याला भय नाही समजतात. ऐक राया याची अर्थी अरे राजा जनका. तिथे कवी जनकाला सांगतो, ऐक राया याची आधी ज्ञानाशी कारण काय. आता तू म्हणता ज्ञानाने अज्ञान जातं आणि अज्ञान गेलं की भय जातं. पण ज्ञान कशाने होतो? होतं. आणि आपल्याला तर सगळ्यांना भय वाटून राहिलेलं कशाने कसलं जायला पाहिजे. भय जायला पाहिजे आणि भयाचं कारण अज्ञान आहे हे आता कळलं. पण ते अज्ञान कसं घालवायचं महाराज? अज्ञान घालवणार काय आहे तुमच्याजवळ? ज्ञान कुठून आलं? कसं येतं ते ज्ञान? का संपर्काला ज्ञान होतं ना? ज्ञान आलं कसं? ज्ञान भक्तीमुळे येतं. भक्ती ज्ञानाची मागणी. भक्ती ज्ञानाची मागणी. अरे ही भक्ती करू देशाने तिच्याने ज्ञान येतं. तेव्हा भक्ती ही ज्ञानाची माता आहे. मला ज्ञान पाहिजे असेल, ज्ञान मिळवण्यासाठी भक्ती करायला देवाची ऐक राया एकीची ज्ञानाची कारण मुख्य भक्ती. हा कृतनिश्चय आमच्या मती
तेही उपपत्ती अवधारली. कवी सांगतोय की हा मोक्षाचा कृतनिश्चय आहे. आम्ही केलेला पक्का निश्चय आहे की भक्ती केली की ज्ञान मिळायलाच पाहिजे. ज्ञान आलं की अज्ञान झालं, अज्ञान गेलं की भय झालं पाहिजे. तेव्हा आमचा हा निश्चय आहे. अज्ञानाचे आता ही जे अज्ञान अज्ञान म्हणतात ते आहे ते का हो? जे ज्ञानाने आम्ही जाणवतो ते अज्ञान आहे ते त्याच्यात बांधलेलं येते. पाहिलं का तुम्ही ते? आता तुम्ही म्हणता अज्ञान घालायचंय, ज्ञान मिळालं की अज्ञान जात, पण हे अज्ञान बनतं कशाने? अज्ञान हे मायेतून निर्माण होणार. माया ही भगवंताची शक्ती आहे. ही जी माया भगवंताची शक्ती, त्या मायेतून अज्ञान येतं. शक्तीतून अज्ञान येतं तसे काय? अज्ञानाचे मूळ माया. तेव्हा अज्ञानाचं मूळ माया आहे. जे ब्रह्मादिकालय आया, गुणमयी लागली प्राण्या गाण ते राया ती दुष्कर. अरे ही माया जी लागते पाठीशी, ती आमचे हे जे देव ब्रह्मादिक त्यांचे पाठीशी लागते ती माया. आणि त्यांना सुद्धा भय वाटत भेटतात ते. तेव्हा माया ही भगवंताची शक्ती असल्यामुळे तिच्यातून हे अज्ञान तयार होतं आणि अज्ञानाची मला भय निर्माण होते. आणि जिथं देवतांना सुद्धा जिथं भय वाटतं, तिथं आमच्यासारख्या सामान्य माणसांना का भय वाटत नाही? की माया मोठा मला शेवटेच बघा. त्या मायेचे मुख्य लक्षण काय हो? आता ही जी माया आहे तिथं कळली पाहिजे आम्हाला. ज्या मायेतून हे अज्ञान निर्माण होतं आणि त्या अज्ञानाने मोठ्या भय निर्माण होतं, अशी ही माया आम्हाला कधी दिसते का, भेटते का, कळते का? तेव्हा मायेचं मुख्य लक्षण लक्षात ठेवा. माया कशी असते? त्या मायेचे मुख्य लक्षण स्वस्वरूपाचे आवरण. बघा, आमचं जे स्वस्वरूप आहे म्हणजे आत्म स्वरूप आहे, त्याचं झाकण आहे, त्याच्यावरच पांघरून आहे माया. म्हणजे माया आमच्या आत्म्याला झाकून ठेवते. आत्म्याला ती आवरण घालते, म्हणजे झाकून ठेवते. दिसून येत नाही आत्मा. अशी ही जी माया आहे ती आत्म्याला झाकून ठेवते. स्वस्वरूपाचे आवरण. आणि तिने का आत्म्याला झाकलं. मग द्वैताचे जे स्फुरण मूळ माया जाणे तिचे नाव. एकदा का तिने आपल्या आत्म्याला झाकून ठेवलं की मग आम्हाला जगामध्ये द्वैतच दिसते. द्वैत नाही, द्वैत म्हणजे दोन. आणि या द्वैतामधूनच ती माया आणखी स्फुरते, मोठी होते. आणि ती मुख्य माया म्हणजे द्वैतामधून प्रगट होणारी आहे. तेव्हा मुख्य माया जी आहे ती द्वैतात असते. द्वैत म्हणजे दोन.
मी तू तो हा ही हे सगळं जे आहे ते सगळं द्वैत आहे जगामध्ये. बघा, ब्रह्म अद्वैते परिपूर्ण, असा हा जो आत्मा आणि ब्रह्म आहे हे खरे म्हणजे पूर्णत्व आहे त्यांच्यामध्ये, म्हणून त्यांच्यामध्ये द्वैत नाही, ते अद्वैतात असतात. हा जो आमच्या देहामध्ये आत्मा आहे ना, हा आमच्या देहामधला जो आत्मा आहे ना तो अखंड अद्वैतात असतो, द्वैतात नाही. आणि मग त्या आत्म्याला झाकून ठेवल्यामुळे मग द्वैताची होतो. तो अद्वैतात आहे, एकटा एकच राहतो आणि तो एकटा एक बाजूला तुम्ही झाकून ठेवला की मग जिकडे तिकडे द्वैत दिसतो आणि या द्वैतामध्ये तुम्हाला ठेवते. ब्रह्म अद्वैते परिपूर्ण, ते स्वरूपी फुरे जे निपण, तेची मायेचे जन्मस्थान, निश्चय जाण नूतनाथा. आता मायेचं जन्मस्थान सांगतात ते आपल्याला दुःख आहे. ते म्हणजे द्वैतातलं जे निपण आहे मी, आणि तू आला ते आलं. मी जेव्हा निर्माण होतो त्या मुलीपणामध्ये जे स्फुरण आहे का, ते स्फुरण मायेचं मूळ रूप आहे, मायेचं जन्मस्थान आहे. आम्हाला जो मुलीपणा स्फुरतो तिथं माया असते. हा शोधात घडला आपला मीपणा, माझा मीपणा, मी 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 म्हणतो तिथं मायेचं स्फुरण आहे, तिथं माया उत्पन्न होते. त्याची मायेचे जन्मस्थान, निश्चय जाण नूतनाथा. हे राजा जनता, ते मायेचं मुख्य स्थान आहे, लक्षात ठेव. ते मायेच्या निजपोटी. आता ही जी माया आहे मीपणातली, अहंकारातली, गर्वातली, ही जी माया आहे तिच्या पोटामध्ये असतो हा जो मीपणा, अहंकार, गर्व, तथा जे आहे सगळं, याच्यामध्ये ती माया दसलेली असते. आणि मग तिच्या पोटामध्ये अनेक गोष्टी भरलेल्या आहेत. मायेच्या पोटामध्ये भय, शोक, दुःखाची पोटी. मायेच्या पोटामध्ये हो आणि भय भरलेली, भीती भरलेली, भीती भरली, भीती, भय, शोक, दुःख, यांची कोटी कोटी दुःख त्यात भरलेली असतात. हो, मायेच्या निजपोटी भयशोक दुःखाची पोटी ब्रह्म शिवाजी लागे पाठी. मित्राची गोष्टी ते कोण? अरे ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांच्या पाठीशी लागते माया, पण त्यांना भय घालते ती. मग आपल्या सारख्यांना काय सवय जाते. जिथं ब्रह्मदेव आणि भगवान शिवाला सुद्धा ती भीती घालते, त्यांच्या पाठीशी लागते. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांना काय करत असेल ती किती शेती माया. ब्रह्मशिवाची लागे पाठी, इतरांची गोष्टी ते कोण? ते महामायेची निवृत्ती. अशी जी महामाया आहे, जी सगळ्यांना भय जायच आहे,
तिची निवृत्ती करावया दाटुली. काय करत अशी ही जी माया आहे, जी भगवान शिवाला ब्रह्मदेवाला सुद्धा भर घालते, ती निवारावया काय केलं पाहिजे? काय आहे तुमच्याजवळ निराकरणाचं? निराकरणाचं सूट साधन काय आहे? करावया तिची दाटुली भगवत भक्ती. सोपे साधन आहे. अरे भगवत भक्तीच्या नावाला भगवंताची भक्ती जो करतो त्याच्या पाठीशी माया लागत नाही. माया तिथून नाव कळते. बाबा आपण देवाचं नाव घेतो, तो भक्त आहे, तो देवाचं अखंड भजन करतो, भक्त आहे तो. मग ती माया त्याच्या जवळ जात नाही. म्हणून मायेला घालवण्यासाठी भगवत भक्ती करा. किती सोपं झालं पाहू. ते मायेची निवृत्ती दाटली करावया भगवत भक्ती. स्वय श्रीकृष्ण येची अर्थी बोलिला अर्जुना प्रती गीते माझी. भगवान श्रीकृष्णांनी याच हेतूने अर्जुनाला सुद्धा या भीतीपासून, या भयापासून दूर करण्यासाठी उद्देश केला आहे. काय सांगितलं भगवंताने? भगवंताने गीतेमध्ये श्लोक लिहिलेला आहे. काय श्लोक आहे? दैवी देशा गुरुमयी मम माया गुरुत्तया. दैवी ईशा ही दैवी माया आहे. दैवी माया गुणमयी आणि गुणयुक्त आहे. तिच्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आहेत. मम माया गुरुत्तया. अरे अशी ही माझी माया ओलांडून जाणं, गुरुत्तया म्हणजे तिला पार करणं कठीण आहे. मामेव ये प्रपद्यन्ते, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. बरोबर भगवंतांनी सांगितलं, अरे अर्जुना, मामेव ये प्रपद्यन्ते, मला जे गुण मिळतात ते माझी भक्ती करतात. जे मला मिळतात म्हणून माझी भक्ती करतात. मायामेतां तरन्ति, ते नाही गुण तरुण जातात. किती सोपं. भगवंतांनी सुद्धा आपल्याला ते सांगितलेले आहे गीतेमध्ये. मग भक्ती करायला सोपं आहे. भगवंताची भक्ती म्हणजे काही फार कठीण साधन नाहीये. माया म्हणजे भगवत भक्ती. भगवत भजने तिची निवृत्ती. आन उपाय तेथे मन सरती, भक्त सुखे तरती हरी माया. अरे ही हरीची माया आहे, भगवंताची ती माया आहे. आणि ती भगवंताला निवारण करता येते तेव्हा त्या भगवंताचं भजन करायला, भक्ती करायला. त्या भगवंताच्या भक्तीमध्ये तो भक्त रमला की मग माया त्याला काही करू शकत नाही. हरीची माया हरी भजने, हरी भक्ती सुखेची तरणे. हे जे अर्जुनाचे कारण स्वय श्रीकृष्ण सांगितले. भगवान श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला त्या मायेपासून करण्यासाठी हरिभक्ती सांगितली. भक्ती कर. मायेची हेची म्हणजे पुष्टी. बघा, म्हणजे पुष्टी म्हणजे तिचा गुण. तिच्या आमचा जो गुण आहे मायेच्या आमचा, स्मृती विमुख तरी दृष्टी. माया मोठी विचित्र आहे. काय करते?
स्वरूपी विमुख करी दृष्टी. जो आत्म्याकडे चालला आहे, स्वरूपाकडे चाललेला आहे, त्याची दृष्टी फिरवून देते. तर इकडे आम्ही आत्म्याकडे चाललोय आणि आमची दृष्टी आत्म्याकडे लागलेली आहे. आम्ही आत्मज्ञानामध्ये लागलो आहोत. आम्ही आत्मसिद्धी प्राप्त करण्यासाठी चाललो आहोत. पण ही माया आमची दृष्टी फिरवून देते. ते आढळून येते आम्हाला. तर ते आत्म्याने दाखवून देतं तुम्हाला मला काय करायची. मग ते आमची दृष्टी फिरवून येते. आमचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर ती पश्चिमेकडे करून येते. जा इकडे जा. अहो आम्हाला आपल्याकडे जायचं, तिकडे नाही तिकडे. जशी माया आहे तेव्हा ही माया आम्हाला भगवंताचं स्वरूप पाहू देत नाही, भगवंताकडे जाऊ देत नाही. बघा बा, स्वरूपी विमुख करी दृष्टी. द्वैत भावे आणि किंवा द्वैत भाव निर्माण करते. जे एकत्वाकडे आम्ही चाललोय भगवंताच्या, तो एकत्वाचा भाव ती आमचा तोडून टाकते आणि द्वैतामध्ये घेऊन जाते आम्हाला. द्वैत भाव हे अत्यंत लाठी मजबूत होते ती. भ्रमाची त्रिपुटी वाढली सदा. आणि नंतर मग आमची दृष्टी फिरली रे, तिने बदलली रे आमची दृष्टी, की मग आमच्या डोक्यामध्ये भ्रम निर्माण होतो. म्हणजे आपल्याला आपल्याकडे जायचं होतं, देवाकडे जायचं होतं. हे का चाललं, आपण कुठे चाललोय दुसरीकडे, आपण कुठे चाललो दुसरीकडे. म्हणून आपली दृष्टी ती बदलून टाकते आणि डोक्यामध्ये भ्रम करतो. बघा बाबा, भ्रमाची त्रिपुटी वाढली. भयाचे जनक द्वैत भाव. भयाला मुख्य कारण हे जे द्वैत आहे तेच आहे. द्वैत म्हणजे द्वैत जनक माया आणि त्या द्वैताची जनक निर्माण करणारी मायाच आहे. द्वैतामधून भय निर्माण होतं आणि ते भय निर्माण करणारे द्वैत ही माया निर्माण करते. असं काय करा. माया निवर्तक ब्रह्मज्ञान हे संत सज्ञान होती. आता जे सज्ञान ज्ञानी महात्मे आहेत ते आपल्याला सांगतात की रे बाळांनो, ब्रह्मज्ञान प्राप्त करा, आत्मज्ञान प्राप्त करा, मग ही माया तुम्हाला काही करू शकत नाही. महाराज जाऊ तर देत नाही, आम्हाला तर मुक्त ब्रह्मज्ञान प्राप्त करू. ब्रह्मज्ञानाने की माया काही करू शकणार नाही करणार ती. पण आम्हाला त्या ब्रह्मज्ञानाच्या रस्त्याला ती लागूच देत नाही. आम्ही पुष्कळ ठरवतो की आता खूप साधना करायची बरं का, बरोबर. आणि असे काही अडथळे निर्माण होतात. त्याची साधना आता ही साधना न होणं आहे. साधना न होण्याची ही कारण तुम्ही सांगता ही मायेतून येतात. आणि ही माया आम्हाला साधना पण करू देत नाही ना. नाना प्रकारचे अडथळे आणते ती. बघा, तेव्हा मायेला दूर करणार ब्रह्मज्ञान आहे असं सगळे संत सांगतात. ऐसे श्रेष्ठ जे ब्रह्मज्ञान ते भक्तीचे पोषणे जाण. आता ते भक्तीला पुष्ट करणारं ब्रह्मज्ञान ठीक आहे. ब्रह्मज्ञान झालं की मग भक्ती चांगली मजबूत होते, बरं आहे. न करिता भगवत भजन ब्रह्मज्ञान कदा न उपजे. जर भक्ती केली नाही
तर ब्रह्मज्ञान येणार नाही. आणि ब्रह्मज्ञान नाही आलं तर भक्ती पुष्ट होणार नाही. आणि भक्ती पुष्ट झाली नाही तर तुमचं भय मी सगळं चालू राहील. तेव्हा भक्ती करा. जरी झाले वेदशास्त्र संपन्न, आता म्हणतात आम्ही वेदशास्त्र संपन्न आहोत, सगळा वेदांचा अभ्यास आम्ही केलेला आहे. जरी झाले वेदशास्त्र संपन्न, तीही न करता भगवत भजन, त्यांनी जर भगवत भजन केलं नाही, वेदशास्त्र संपन्न आहे ते वेदांत सगळं जाणतात, परंतु भगवत भजन करत नाही. त्यांनी जर भगवत भजन केलं नाही, माया निवर्तक ब्रह्मज्ञान तेव्हाशीच जाण कदा नोपजे, त्या वेदशास्त्र संपन्न माणसांना सुद्धा भक्ती न केल्यामुळे ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही. तेव्हा त्या शास्त्र संपन्न वेदशास्त्र संपन्न महात्मे ब्रह्मज्ञानीच असतात असं नाही. वेदशास्त्र संपन्न महात्मे त्या वेदशास्त्राच्या माध्यमातून मार्गाने ब्रह्मज्ञानाकडे जातात, परंतु भगवत भजन करत नाही. भगवत भजन जर केलं नाही त्यांनी तर मग ब्रह्मज्ञान लक्षात ठेवा. मोठे शिकलेले ब्रह्म वेदशास्त्र कथन केलेले महापंडित असे लोक असतात, त्यांना सुद्धा भगवत भजनाची अत्यावश्यकता आहे. भक्ती केलीच पाहिजे त्यांनी. जेव्हा आपणही भक्ती करा, बरोबर देवाचं नाव घ्या, तुम्हाला मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा जप करा. आता ते स्वर्गाची सारिका आली होती, तिने आपला अनुभव सांगितला. ती म्हणे मला रात्री झोपेमध्ये कोणतरी दोन पुरुष येतात आणि मारतात, फोडतात आणि मारतात बदाबद. असं कसं होईल? मग तू काय करते? मी काय भयभीत होऊन बघते, आणखी जागते स्वतःला. ते जवळ येतात आणि मारायला सुरुवात करतात. मी काय करू? आता हे जे तिला पडणार स्वप्न म्हणावं किंवा तिला येणारा हा अनुभव आहे, हा अनुभव कशामुळे आला? कसं कारण? याचा हा जो येणारा अनुभव आहे, आम्ही जी अनेक जगतातील चित्र पाहतो, अनेक मारामाऱ्या पाहतो, टीव्हीवर दररोज आम्हाला अशा प्रकारचे प्रकार दिसतात. याचाच एक संस्कार आमच्या चित्तामध्ये असतो आणि तो संस्कार उन्नीत होतो झोपामध्ये. आणि झोपेमध्ये तो संस्कार म्हणजे झाला की मग आमच्यावर तो येतो. याला काय कारण झालं आता की आम्ही हे जगाचे जे चित्र पाहतो, जगातल्या घटना पाहतो, जगातले हे सगळे व्यवहार पाहतो आणि त्या व्यवहारापैकी एखादा संस्कार आमच्या चित्तामध्ये दडून राहतो आणि तो असा होतो. म्हणून हे असले फालतू व्यवहार पाहू नका. जो भगवत भक्त आहे त्याने आपला वेळ भगवत भजनामध्ये द्यावा. जरी झाले वेदशास्त्र संपन्न, केली न करता भगवत भजन, माया निवर्तक ब्रह्मज्ञान तयाशी जाण कदा उपजे. शब्दज्ञानाची व्युत्पत्ती दाटुकी होय लवकर स्थिती. आता शब्दज्ञान खूप वेगळा, खूप छान व्याख्यान देतो, प्रवचन करतो शब्दज्ञान, परंतु माया निवर्तक ज्ञान प्राप्ती न करिता हरिभक्ती करा केली. हरिभक्ती केल्याशिवाय
माया निवर्तक जे ज्ञान आहे ते कधीही प्राप्त होणार नाही. आणि माया निवर्तक ज्ञान जे आहे ते अज्ञात आहे. आत्म्याचं ज्ञान प्राप्त केलं तुम्ही, मग तुम्हाला मायेची भीती नाही. म्हणून भगवंताने अर्जुनाने ते सांगितलं होतं आणि आपल्याला ते सांगतात की अरे तुम्ही देवाची भक्ती करा, भक्ती करा. बोला. हरिगुणांची रसाळ कहाणी. जेव्हा आम्ही भक्ती करतो त्यावेळेला भगवंताचे अनेक गुण आठवतात आम्हाला. भगवंताच्या ठिकाणी असलेले जे सद्गुण आहेत ते अत्यंत रसाळ आहेत, गोड आहेत, चांगले आहेत. भगवंताच्या जवळ तर चांगले गुण असणार ना. म्हणून हरिभक्तीमध्ये भगवंताच्या गुणांचं आम्हाला दर्शन होतं, गुणांचं आम्हाला ज्ञान होतं. आणि ते गुण अत्यंत रसवंत गोड आहेत म्हणून त्याचा स्वाद घेतो आम्ही. हरिगुणांची रसाळ कहाणी. ते ब्रह्मज्ञानाची निजेल. भगवंताचे जे गुण आहेत ते गुण जरी आठवले हरिभक्तीमध्ये तरी त्यामुळे आम्हाला ज्ञान प्राप्ती होते. ब्रह्मज्ञानाची निजे जननी म्हटले त्याला. तेव्हा अशी जी हरिभक्ती आहे ती ब्रह्मज्ञानाची जननी म्हणजे माता आहे. म्हणून भक्तीला ज्ञानाची माऊली म्हटले गेलेली आहे. ते ब्रह्मज्ञानाची निजननी हरिनामाची गर्जनी जीव धैनी माया पडे. तेव्हा माणसाने हरिभक्ती करायला सुरुवात केली रे केली, देवाचं नाव घेवायला सुरुवात केली रे केली, माया घेऊन पळायला लागतो. तुला जर म्हटलं का गो बाई घेऊ नको घे ना जवळ, मग तुमचा वेळ सुद्धा सांगणार नाही. कारण तिला ते भगवंताचे गुण पाहून ती पळ सुटते बाजूला, त्याच्या जवळ येऊ शकत नाही. देवाचं नाव वेगळं. तेव्हा माया पळता पळव नाही, माया जीव होऊन कळे. माया पळता पळव नाही, हरी नाम धाके घेऊन जावे. ती माया अशी विचित्र आहे, ती जर पळायला लागली तर तिच्याने पळव सुद्धा नाही. कशाने? त्या हरीच्या नावानी, हरीच्या गुणांनी, हरीच्या भक्तीने तिच्याने कळत नाही. मग ती तिथेच गिरून जाते. तिच्यामध्ये हा गुण आहे, ती स्वतः अदृश्य होऊन जाते, तिथंच गिरून जाते. त्याला दिसते चालली माया, पण ती चालली म्हणजे लगेच गिरून जाते, नाशी होऊन जाते. हरी नाम धाके निरोन जाहे, या लागी हरी माया पाहे, बाजून लाहे हरिभक्ता. म्हणून हरिभक्ताला माया काही करू शकत नाही, त्याच्यापासून ती दूर ठेवते. नामाची परम दुर्धर गती. अरे या भगवंताच्या नामाची गती फार दुर्धर आहे, फार कठीण. दुर्धर गती माया साहू न शके शक्ती. तेव्हा त्या मायेला आपल्या शक्तीनं ते भगवंताचे गुण सहन होत नाही. तिला भगवंताचे गुण सहन होत नाही. मग साहू न शके निज शक्ती, हरिभक्त माया सुखे करती, या लागी श्रीपती गोविंदा असे. तेव्हा जो हरिभक्त आहे, भगवंताचा भक्त आहे, भक्ती करणारा जो आहे तो सुखाने या जगामध्ये तरुण जातो.
संसार सागरामधून निघून जातो. भगवान म्हणतात सायुज्याची चारी मुक्ती आणखी वाढवी भगवत भक्ती. आणि आता ही जी भगवत भक्ती आहे ना तिची, ज्या देवाची आम्ही भक्ती करतो त्या भक्तीनं आम्हाला मुक्ती मिळते. भक्तीच आम्हाला मुक्ती देणारी आहे. आणि आम्हाला चारही मुक्त्या, मुक्तीचे जे 4 प्रकार आहेत ते चारही प्रकार भक्ती देते. बघा चारही प्रकार सायुज्याची चारी मुक्ती आणखी वाढवी भगवत भक्ती ते न करिता अनन्य गती शास्त्रज्ञ मुक्ती न घडे करा. जर भगवत भक्ती केली जाईल किती शास्त्राचा बसला तर मुक्ती मिळणार नाही. म्हणून सलोकता समीपता सलोकता आणि सायुज्यता या 4 मुक्ती ज्या आहेत त्या भगवत भक्तीने प्राप्त होतात. या 4 मुक्ती बघा म्हणतात या हरिभक्तीच्या मानेवर ठेवतात. हरिमुक्ती मग तुला जी मुक्ती पाहिजे असेल ती मुक्ती ती भक्ती देते. आणखी वाढवी भगवत भक्ती असे म्हटले. ते न करिता अनन्य गती शास्त्रज्ञ मुक्ती न घडे करा. ते जर भक्ती केली नाही तर तो मोठा शास्त्रज्ञ जरी असला तरी त्याला मुक्ती मिळणार नाही. हरिभजनी जे विमुख, हरिभजनी जे विमुख, जे हरिभजन करत नाही त्याशी सदा द्वैत सन्मुख. त्यांच्या समोर नेहमी द्वैत दिसत. द्वैत दोन 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 महाभयशी दुःखदायक प्रपंच देख धुरवाडे. आणि मग द्वैतामधूनच त्याला महाभय असं प्रगट होऊन दुःखदायक तो प्रपंच त्यांचा सुरू होतो. आणि त्यांच्या प्रपंचामध्ये दुःख होतो. ज्या भक्तांच्या, ज्या माणसांच्या संसारामध्ये दुःख आहे, दुःख आहे असं म्हणतात त्याचं कारण आता या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे की त्यांनी भगवत भक्ती केली नाही. भगवंताची भक्ती न केल्याने त्यांच्या संसारामध्ये दुःख होते. तेव्हा त्यांचा प्रपंचही दुःखमय होतो. जेवी एकाएकी दिग्भ्रमणकडे तो गुरुमुने पश्चिमे करेल. आपल्याला उदाहरण देतात की एखाद्या माणसाला दिशाभ्रम होतो. दिग्भ्रम म्हणतात त्याला. दिशाभ्रम झाला की मग कुठल्या दिशेला आहे मला काही कळत नाही. या ठिकाणी पूर्व कोणती, पश्चिम कोणती, उत्तर कोणती, दक्षिण कोणती हे त्याला कळत नाही. दिशाभ्रम होतो. दिग्भ्रम होतात त्याला. एकाएकी दिग्भ्रम करे तो पूर्व म्हणे पश्चिमेकडे. पूर्वेला तो पश्चिम म्हणतो. म्हणजे असं सगळं त्याचं दिशेचं ज्ञान नष्ट होऊन जातं. तैशी वस्तू विमुखे वाढे अति गाढे मिथ्या द्वैत. तेव्हा जेव्हा तुमच्या घरामध्ये अनेक वस्तू येतात, अनेक साधनं येतात, अनेक गोष्टींचा संचय होतो, म्हणतात मग त्या ठिकाणी द्वैत निर्माण होतं. अति गाढे मिथ्या द्वैत. द्वैताचे भेद रे सृष्टी संकल्प विकल्पाचे झाले. आता द्वैताची विहीर आहे. त्या द्वैताच्या विहिरीमधून संकल्प आणि विकल्पाचे झरे फुटतात, राहतात. तेथ जन्म मरणाचे पुरे गुडे कसरे ब्रह्मांड.
अरे मग त्या झऱ्यांमध्ये आणि त्या विहिरीमध्ये सगळा ब्रह्मांड घेऊन सुद्धा घेऊन जाईल करण्यासाठी जन्म मरणाच्या ओढी नाना दुःखांच्या ओढी अभक्त संस्कृती साकडी हरिभक्ता ते ओढी पत्नी झाली. हरिभक्ताला एक सुद्धा दुःख येत नाही संसारामध्ये, लक्षात घ्या. आणि बाकीच्यांना अनेक प्रकारची दुःख मिळून त्या दुःखामध्ये बुडत राहत होत. अशा प्रकारे हरिभक्त नसणारा जो आहे त्याला दुःखाची कमतरता पडत नाही, त्याला खूप दुःख प्राप्त होतात. आता पुढचा जो भाग आहे तो फार सुंदर आहे. तो भावात आता हे जे आता आमचं काय हरिभक्ती झालो नाही, आम्हाला तर काही हरिभक्ती जमली नाही, आम्हाला तर तुम्ही सांगितली नाही हरिभक्ती करायला. मग आता कोण सांगेल आम्हाला? आता कोण सांगणार आहे हरिभक्तीचं उगम कसा होतो, हरिभक्तीला मोक्ष कसा लागतो, याचा फार सुंदर विचार आता पुढे आहे. आणि तो आहे गुरुस्तुती, सद्गुरु कृपा. म्हणून आता हा पुढचा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे. उद्या आपल्याला तो घ्यायचा आहे. आता सत्संगाची वेळ संपलेली आहे. एक सत्संगाला विश्राम देऊया. उद्याला सद्गुरु स्तवन आहे. सद्गुरूंची कृपा काय असते ते सांगता येत नाही, म्हणून सगळ्यांनी हे ऐकलंच पाहिजे. आता बघा, तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. ओम तत्सत्. श्री Om